नमस्कार, शुभ प्रभात. सर्वांचं स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरती संदर्भात माहिती बघणार आहोत. चला व्हिडिओला सुरुवात. तर बघा, महाराष्ट्रामधून ज्या 8.5 लाख लोकांनी तलाठी भरतीची एक्झाम दिलेली होती त्या सर्व विद्यार्थी मित्रांचं नॉर्मलायझेशनचे स्कोर हे आलेले आहेत आणि एक नवीन वाद हे उठलेलं आहे की खरोखरच 200च्या वरती मार्क हे सर्व विद्यार्थ्यांना कसे काय मिळू शकतात. तर या बाबतीत आज आपण खुलासा बघूयात. तर बघा, नंबर 1 चा पॉइंट हा सगळ्यात महत्वाचा आहे की इथे तुम्हाला वेळ हा व्यवस्थित पुरत होता. प्रत्येक जी शिफ्ट नुसार तुमच्या क्वेश्चन पेपर होत्या त्या क्वेश्चन पेपर सोडवण्यासाठी प्रत्येक कॅन्डिडेटला हा वेळ व्यवस्थित हा पुरत होता. त्यामुळे त्यांचा जो पॅटर्न आहे किंवा ती जी प्रश्नपत्रिका आहे ती व्यवस्थित कव्हर होत होती. हा 1 नंबरचा सर्वात महत्वाचा पॉइंट. आणि 2 नंबरचा सगळ्यात महत्वाचा पॉइंट म्हणजे जे 48 आपले बंधू भगिनी महाराष्ट्रामधून टॉपर आलेले आहेत, ज्यांना 200 पैकी 200च्या पुढे मार्क मिळालेले आहेत आणि काहींना तर 214, जी आपली भगिनी आहे तिला 214 मार्क मिळालेले आहेत. तर या मागील रिझन असा आहे की मित्रांनो, हे जे सर्व टॉपर्स आहेत ते एमपीएससीच्या मेन्स परीक्षेला क्वालिफाय झाले आणि जर परीक्षा ही विद्यार्थी क्रॅक करू शकतात तर त्यांच्या पुढे तलाठीची परीक्षा ही काही नाही. आणि स्टँडर्ड डाटा जर आपण बघितला तर रेल्वे भरती असू द्या किंवा अन्य ज्या केंद्राच्या ज्या भरती असू द्या, आयबीपीएस मार्फत घेण्यात जाणारी बँकिंग परीक्षा, जर स्टँडर्ड डाटा नॉर्मलायझेशन झालं तर विद्यार्थ्यांचे मार्क हे वाढतात. तर बघा, 8.5 लाख लोकांपैकी 48 लोक हे 200च्या वरती जाणं हे काय जास्त मोठी गोष्ट नाहीये. तुम्ही थोडासा कॉमन सेन्स वापरा. 8.5 लाख लोकांपैकी असे 48 लोक असू शकतात की ज्यांचा IQ हा सामान्य मुलांपेक्षा जास्त असू शकतो, ज्यांची बुद्धिमत्ता ही सामान्य मुलांपेक्षा जास्त असू शकते. आणि आपल्याकडे एक PDF आलेली आहे. त्या PDF मध्ये हे जे सर्व 48 मुलं आहेत त्यापैकी बऱ्याच जणांचे 30 ते 35 जणांचे जे मार्क आहेत जे 200च्या वरती गेलेले आहेत. तर याचं जर आपण क्रॉस व्हेरिफिकेशन जर केलं तर जवळजवळ 99.99% मुलं हे एमपीएससी सारखी परीक्षा हे महाराष्ट्रातून टॉपर आलेले आहेत. त्यामुळं त्यांच्यावर तुम्ही बोट उठवण्याचं माझ्या तरी मताने काही एक कारण नाही. याच्यामध्ये 3-4 जण असे असू शकतात की ते जे फ्रॉड करू शकतात, पण सगळेचे सगळे विद्यार्थी हे फ्रॉड करू शकत नाहीत. प्रत्येक डाटा हा व्हेरीफाय होणार आहे महसूल विभागामार्फत. तर तुम्हाला काही शंका कुशंका असतील तर महसूल विभागाशी तुम्ही संपर्क साधा. उगाच याचं त्याचं ऐकून किंवा कोणी याने एवढे पैसे दिले, याने 25 लाख रुपये दिले, त्याने 30 लाख रुपये दिले, तलाठीच्या जागा वगैरे दिल्या, तर बंधू भगिनींनो असं तुम्ही करू नका. तुमचं करिअर तुम्ही पाण्यामध्ये घालू नका. तुमच्याकडे जर ठोस आणि सक्षम पुरावे जर असतील तर त्या कॅन्डिडेट विरुद्ध कारवाई करा. तुम्ही आमच्याकडे तुमचं म्हणणं कमेंट बॉक्स मध्ये मांडा. आमच्या ईमेल वरती तुम्ही संपर्क साधा. नक्कीच महसूल विभागाकडे आम्ही त्याचा पाठपुरावा करू. परंतु विदाऊट पुराव्याशिवाय कोणीही महसूल विभागाला चॅलेंज करू नका. कारण की आपले जे माननीय महसूल मंत्री आहेत त्यांनी स्पष्ट वॉर्निंग दिलेली आहेत की जे कोणी अशा प्रकारच्या अफवा उठवतील त्यांच्यावर कडक कारवाई ही करण्यात येणार आहे. तर हा जो संपूर्ण सारांश होता. तुमच्याकडे जर ठोस आणि ढोबळ पुरावे असतील जे ग्राह्य धरले जातील, असे जे काही व्हिडिओ पुरावे ऑडिओ पुरावे असतील ते नक्कीच तुम्ही महसूल विभागाला सादर करा. आणि ह्या भरती प्रक्रियेमध्ये कोणतीही बाधा पोहोचणार नाही अशा पद्धतीचं आपलं हे वर्तन असावं, जेणेकरून जे गोरगरिबांचे कष्टकऱ्यांचे शेतकऱ्यांची मुलं या तलाठी भरतीकडे अपेक्षेने बघत आहेत. गेल्या 4 ते 5 वर्षापासून ही भरती प्रक्रिया थांबवण्यात आलेली होती. कोरोनाच्या काळापासून अनेक विद्यार्थी मित्र राबून आपले अभ्यास करत आहेत. अगदी पोटाला चिमटा काढून मेस मधलं एक टायमाचं जेवणावरतीच ते पूर्ण दिवस काढतात. अशांच्या स्वप्नावरती तुम्ही पाणी फिरू नका. त्यांना जॉईनिंग होऊ द्या. जे फ्रॉड कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्याविषयी तुम्ही नक्कीच कंप्लेंट्स करा. त्यांचं जे नियुक्तीपत्र आहे ते तुम्ही थांबवून ठेवा. तुमच्या पद्धतीने तुम्हाला काय करता येईल त्या कॅन्डिडेट्स विरुद्ध करा. परंतु कोणीही ही संपूर्ण भरती प्रक्रिया थांबवली जाईल असं काही वागू नका. कारण की माझा वैयक्तिक अनुभव असा आहे, 2019ला
आम्ही ही आरोग्य भरतीची भरपूर तयारी केलेली होती, परंतु ऐन वेळेला काय झालं, ही भरती प्रक्रिया कॅन्सल झाली आणि जागा ह्या कमी आल्या 2023ला आणि कॅटेगरीनुसार पूर्णतः महाराष्ट्रामध्ये जागांची कपात झाली आणि 5 वर्षानंतर हाती काहीच आलं नाही त्या आरोग्य भरतीमध्ये. जेव्हा एखादी भरती प्रक्रिया कॅन्सल होती तेव्हा तुमच्या वाट्याला काही येत नाही. तेव्हा माझी सर्वांना हात जोडून कळकळीची विनंती आहे की सर्व विद्यार्थ्यांनी शांततेने या शांततेच्या संविधानिक मार्गाचा तुम्ही अवलंब करा, जेणेकरून ही भरती प्रक्रिया कुठेही स्थगित होणार नाही किंवा रद्द होणार नाही. एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो आणि तुम्ही आपल्या व्हिडिओला भरभरून प्रेम करता म्हणून सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. येणारं वर्ष तुम्हाला हे सुख समृद्धीत जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो.